पिवडे ए पिवडे पिवा किती वेळ झाला का आवाज देते तुला मी? टाकून आले होते काय टाकून आली होती? ताट. अगं ताट नको टाकू. माझ्या बाप्पाने काय मला लग्नात हुंडा नाही दिलेला टाकून यायला. टाकून येणार होते. ओय हाय फ्रेंड, आता मी रोज व्लॉग बनवणार आहे. ओ माय गॉड, सरावला टिक्का 2 वाजल्या कामाला आजच्या. माहिती का तुम्हाला? असं कुठं होत असतं का? मशीन बसायला 2 वाजल्या. वडापाव खाल्ला. आता हे आहे आमचं किचन आहे. आज स्वच्छ दिसतं का नाही किचन? मी आज साबणाने घासून पुसून घेतलंय. तस तर रोजच घेत असते, फक्त पुसून घेत असते. पण आज साबणाने स्वच्छ घासून पुसून घेतले. त्याशिवाय करमत नाही. गॅस स्वच्छ केल्याशिवाय करमत नाही. दिवसच जात नाही. हे टॉप आहेत मला ऑनलाईन मागवलेले मेशोवरनं. पहिलेच मागवले होते. ते साडी आली. 2 साड्या शिवायच्या तुम्हाला त्या दिवशी दाखवलं पाठीमागच्या व्हिडिओमध्ये. व्हिडिओ फार फार उशिरा पडतंय. बाप रे, एवढा उशिरा पडतंय. कसं व्हायचं? रोजानी जर कामाला लावलं त्याच्यामध्ये गॅप पाडला तर मी त्या बाया म्हणतात बाई 1 दिवस येतील, 4 दिवस येतच नाही. नग बाया येत जाऊ नको मग आमच्यात कामाला, असं म्हणतेले बाया. तसं झालंय माझं. युट्यूबवर व्हिडिओ 1 दिवस पडतं आणि परत 4 दिवस पडतच नाही. असं करून कसं जमल? रोजच्या रोज व्हिडिओ पडाय पाहिजे का नाही? तर मला मग रोज कामाला पण बोलवतेली आणि पेमेंट पण रोज पडेल. हां, असं होईल. बरोबर आहे म्हणायचं. रोजच्या रोज कामाला गेलं तर पेमेंट पण देतेली आणि काम पण येईल, मला अनुभव पण येईल कामाचा. आणि जर तसं केलं नाही तर मी आणि रोजच्या रोज व्हिडिओ नाही टाकला तर मग माझे व्हिडिओ पण उशिरा पडतील आणि पेमेंट पण मिळणार नाही. असं होईल. अगं हागायचं, मुतायचं आणि आंघोळ्या घालायचं, यातच माझा अख्खा दिवस जातोय रोजच्या रोज. पोरीचं आमच्या बारक्या उठलं की किती 7 वाजता उठते. 7 वाजता उठल्यावर कसं व्हायचं माझं? मग 5ला उठावं लागते. 5ला तर काम होईल, आवरण सगळं. डब्बा बिब्बा. आमची बहीण गावाला जाऊन बसली, त्या पोराचा पण डब्बा बनवावा लागते मग मला. त्याच्यामुळं मग उशीर होतय. कानातलं काढलं बघा. आमच्या त्या बारकी पोरीला डुल केलंय. डुल कुंडाल कुंडल 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 केलंय. कुंडल कानातलं मस्त आहे. 1 ग्रॅमचं आहे. छान केलंय. तुमच्या काळात काही एवढंच आहे. काय गरीब आहे बाबा. अवघड आहे. ही आमची मशीन आहे. ही लय उपजीविकेचं साधन आहे माझं. तर आता याच्यावर कपडे शिवायचे. कसं पडलंय सगळा राडा रपाटा. लेकरं सगळी हाट्यात मुट्ट्यात आणि खाट्यात पिट्ट्यात आणि राडा रपाटा करून टाकते. तसंही म्हणावं लागेल आमच्या पोरीचं. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. संध्याकाळी पाणी येतंय. आता पाणी भरावं लागतं या. मैत्रिणींनो, माझी मम्मी बाळ आल्यापासून मायाच करत नाही माझी. आणि रोज मम्मीला म्हणते की दोघींची माया कर, तरी माया करत नाही. आणि तिला सांभाळती माया करती. रोज असंच करते बघा. तुमची मम्मी अशी करते का? माझी मम्मी तर रोजच करते अशी. तुमची मम्मी तर कधीच करत नाही. असं बी करत असं नाही तर. हाय मैत्रिणींनो, आजकाल मम्मी बाळाचीच माया करायली. माझी काय मायाच करत नाही. तिलाच मांडीवर घेतील, मला काय मांडीवरच घेत नाही. आणि तिला सांगू घालती हाताने, मला सांगू घालत नाही. आणि तिलाच खाऊ घालती हाताने, मला खाऊ घालत नाही. परत ड्रेस घालती अंगाने, परत मलाच घालत नाही. परत पाणी पिऊ घालती, परत मला पिऊ घालत नाही. परत ढुंगण धुती हाताने, माझं ढुंगण धुत नाही. हाय
हाय मैत्रिणींनो, माझ्या मम्मीला आजकाल माया करायली. तिचं डुंगात धुती, माझं काही डुंगात धुत नाही. परत तिला झोपवती, मला काही झोपवत नाही. परत तिचंच गन पावडर करते, माझं काही करतच नाही. असं करते बघा. तुमची मम्मी अशी करते का कधी बाळ झाल्यावर? माझी तर मम्मी रोज करते बघा असं. तर अगं बाळा, मला टाइम भेटत नाही. हा, तिचं बघायचं का? आता मला हाय काय सांग, आता तुला तुझी आजी आली का कोण आलं सांग बरं करू लागायला? कोणीच नाही. माझी मी एकटी केलं का नाही सगळं? मग करायला कोण नाही. मग मला ताण लय पडतंय म्हणून मग मलाच एकटीला करावं लागतं, तिला सांभाळावं लागतं एकटीला. मग तू आता थोडी मोठी झाली, आता तुझं तू करायचं सगळं. हा? लुसलंय झाला पाखरू आमचं. पाखरू कसं आमचं लुसतंय जरा, लुसतंय पाखरू. या पाखराची 5 वर्ष लय माया झाली आहे. लाल डोळ झालं वाटतं. टिक्का पडलाय ग, काय तर मुंगी मुंगी चावली वाटतं, है ना? बघा मैत्रीण, दिसतं का तुम्हाला? डोळ्यात दाखवते तुम्हाला ते टिक्का पडलाय ना लाल. इथं हा हा हा. मैत्रीण अशी म्हणते माझी मायाच करत नाही म्हणते. आता पुढं माग बघायला कोणीच नाही, त्याच्यामुळं मला चिठीला बघावं लागतं. मग बाळाचं सगळं, बाळात सोडून कसं जमलं बरं? पण उशीर होत आहे मग यायचं बघता. त्यामुळे आता हिचं सगळं शिकवलंय. पहिलं माझ्याशिवाय झोपत नव्हती. असं इथं हातावर मान टेकवायची आणि झोपायची. आता सवय लागली, आता एकटीच झोपते बघा. घाम लय यायला लागले, पण तुझं गरम लय होतंय, मला नाही होत अगं. 5 वर्ष माया केली ह्या कोकराची, बछड्याची. 5 वर्ष जी मागल ती वस्तू आणून देत होतो. 5 वर्ष जी मागल ती. मी कधीतरी नाही म्हणत असेल, पण तिचं पप्पा आणून देत होतं. पण आता दुसरं झाल्यापासून जरा माया कमीच झाली म्हणायची. तिच्याकडे बी बघावं लागतं, दोन्ही समान माया करावं लागतं. तिला बी द्यावं लागतं, तिला बी द्यावं लागतं. पहिलं कसं इकिलाच. आता की 10 रुपये असलं दोघीला किती 5-5 रुपये द्यावे लागतात का नाही? निम दोघीला समान. तसंच हाय मैत्रिणींनो, तर मी माझ्या केसासाठी काय वापरत आहे? शॅम्पू बिलकुल नाही वापरायचा बरं का, कारण पांढरे केस लवकर होतात. माझा तर सल्ला असाच आहे की शॅम्पू वापरूच नका, पांढरे केस लवकर होतात. ती माझे पांढरे केस नाहीत झालेले आतापर्यंत. 2 रुपये चुरून आणली त्यांच्यातली. कोणाच्यातलं? सारू नाही बाळा, आधी चुरून आणली. हे पेऊच्या पप्पाने आणलंय बघा. काय वजनदार वाटत नाही पाकिट. त्याच्यावर नाव कायत्री लिहिलंय. KAYATRI कायत्री लिहिलंय. शिकाकाई पावडर आहे ही. पाण्यात मिसळून पाण्यात एक पुडी मिसळते. पहिलं मी कॉलेजला असताना, शाळेला असताना 2 पुड्या लागायच्या मला, एवढे केस होते. तर तेवढंच लागते सध्या तरी, पण मी आता एकाच पुडीवर भागवते. 1 पुडी पाण्यात टाकते, थोड्याशा पाण्यात असं मिसळ करते, पाण्यात टाकून मिसळ करते आणि मग ते वॉश करते केस. ते छान आहे ना बघा बघा. आणि शॅम्पू पण काय करत जावा तुम्ही, पाण्यातच थोडंसं कब्बर पाण्यात शॅम्पू टाकायचं, मिक्सअप करायचं आणि मग शॅम्पू केसात करायचं. कारण डायरेक्ट शॅम्पू जर केसावर टाकलं मग त्याच्यावरती केसावर परिणाम होतात, त्याच्या केमिकल जास्त असल्यामुळे. त्याच्यामुळे मग